चला मग मित्रांनो, पाहूया दिवाळी स्पेशल खुसखुशीत खमंग अशी करंजी कशी बनवायची ती। त्याच्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे ते म्हणजे सारण, आणि सारण बनवण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे 2 वाटी रवा, 1.5 वाटी सुकं खोबरं, पिठी साखर। पिठी साखर बनवण्यासाठी मी साखर, वेलची आणि जायफळ घेतलेला आहे। त्याच सोबत सुखामेवा, घी आणि चिमूटभर इतकं मीठ। सर्वप्रथम आपण एक पसरट भांडं घेऊया। पहा, आपली कढई तापलेली आहे। आता आपण त्यातच 1.5 वाटी इतकं जे सुकं खोबरं घेतलेलं आहे ते परतून घेणार आहोत। सुकं खोबरं परतताना आपली जी गॅसची आच आहे ती मंद असली पाहिजे, नाहीतर खोबरं जळू शकतं। मंद आचेवर आपण हे खोबरं सोनेरी रंगाचं होईपर्यंत परतून घेऊया। पहा, आपलं खोबरं व्यवस्थित असं मंद आचेवर परतून झालेलं आहे। आता आपण हे खोबरं एका वेगळ्या भांड्यात काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये आता आपण रवा परतून घेऊया। पहा, मी 2 वाटी इतका रवा घेतलेला आहे। रवा सुद्धा आपण मंद आचेवर परतून घेणार आहोत। रवा हा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे, तो अजिबात आपल्याला कच्चा ठेवायचा नाहीये, कारण आपण सारण तयार करत आहोत। रवा व्यवस्थित शिजला गेला पाहिजे, परतत राहायचा आहे। परतायचा आपण जर थांबलो तर रवा लागण्याची शक्यता आहे, तो जळण्याची शक्यता आहे। पहिले 2 ते 3 मिनिटं मी रवा हा बिना तुपाचाच परतला आहे। आता 2 ते 3 मिनिटांनंतर मी त्यात तूप टाकत आहे आणि पुन्हा रवा बारीक मंद आचेवरच परतून घेत आहे। आठ ते 10 मिनिटं आपण रवा बारीक आचेवर परतून घेणार आहोत, म्हणजे तो व्यवस्थित शिजेल। आणि पहा, त्याचा रंग सुद्धा बदलला आहे। आपण जर मोठ्या आचेवर हा रवा परतला तर तो रंग तर बदलेल पण शिजला जाणार नाही, म्हणून बारीक आचेवरच मंद आचेवरच हळूहळू करून रवा परतून घ्यायचा आहे। आता आपण त्यात टाकूया सुखामेवा आणि पुन्हा आपण रवा परतत राहूया, जेणेकरून आपला जो सुखामेवा आहे तो सुद्धा रव्याबरोबर भाजला जाईल। जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही सुखामेवा हा तुपात वेगळा भाजून घेऊ शकता, पण मी तो रव्यातच टाकलेला आहे आणि रवा व्यवस्थित भाजून घेत आहे। पहा, रवा मस्तपैकी परतला आहे मी। आता आपण रवा आणि सुकं खोबरं त्याच सोबत बाकीचे जिन्नस सुद्धा त्यात मिक्स करूया। त्याच्यात आपण 1 चिमटी इतकं मीठ टाकूया। त्याच सोबत त्यात थोडंसं आपण खसखस घालून घेऊया आणि हलक्या हाताने मिक्स करून घेऊया। पहा, आपला रवा आणि सुकं खोबरं मिक्स झालेलं आहे। आता आपण त्यात पिठी साखर घालून घेऊया। मी ह्याच्यात वेगळी वेलची किंवा जायफळ घालत नाही आहे, कारण की साखर वाटतानाच मी त्यात वेलची आणि जायफळ वाटून घेतलेलं आहे। साखरेचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार, म्हणजेच तुम्हाला जितकी गोड आवडते तितकी जास्त पिठी साखर तुम्ही त्यात घालू शकता। चला, मग आता काय, आपलं पुरण तर तयार आहे। आता आपण आपल्या पिठाची तयारी करूया। 4 वाटी इतका मैदा, अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी घी, अर्धी वाटी पाणी आणि चवीनुसार मीठ, हे इतके जिन्नस घेतलेले आहे। सर्वप्रथम आपण मैदा आणि रवा एकजीव करून घेऊया। त्याच्यातच थोडंसं चवीनुसार इतकं मीठ घालूया। रवा आणि मैदा आपण मिक्स करून घेऊया, म्हणजे सुखे जिन्नस आपण सर्वप्रथम मिक्स करून घेऊया। हा, सुखे जिन्नस एकजीव झालेले आहे। मी अर्धी वाटी इतकं जे तूप घेतलेलं आहे ते कडकडून तापवत आहे, कारण की आपल्याला खुशखुशीत करंज्या बनवायच्या आहेत। त्याच्यासाठी मस्त मोहन आपण तयार केलेला आहे।
पहा मी थोडंसं याच्यात पीठ पण घातलं, बघितलं पीठ कसं खुललं ते. म्हणून मस्त कडकडलेलं असं तूप आपण त्यात घालणार आहोत आणि सर्वप्रथम चमच्याच्या मदतीने मिक्स करणार आहोत, कारण की तूप हे खूप गरम आहे. हात घातल्यानंतर आपल्याला इजा होण्याची शक्यता आहे. चमच्याच्या साहाय्याने हळूहळू थोडंसं मिक्स करून घेऊया आणि नंतर हाताने पीठ आणि तूप एकजीव करून घेऊया. तूप हे चांगलं पिठाला चोळून घ्यायचं आहे. पहा मग असा व्यवस्थित गोळा होतोय. पहा म्हणजे आपलं तूप आणि पीठ एकत्र झालेलं आहे. आता आपण पीठ मळण्यासाठी पाण्याचा वापर करू शकतो. मस्त घट्टसर असा पिठाचा एक गोळा तयार करून घेऊया. मैद्याचं घट्टसर असं करंजीसाठीचं पीठ आपलं मळून तयार आहे. आता आपण त्याला तुपाचा हात फिरवून घेऊया. पुन्हा एकदा सगळं पीठ एकजीव करून मळून घेऊया. आणि हे पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे, नाहीतर आपलं पीठ कडक होण्याची शक्यता असते. चला मग आता करंज्या बनवूया. मग सर्वप्रथम मी पिठाचे छोटे छोटे गोळे तयार केलेलेच आहेत. आता त्याच्या लाट्या बनवून घेऊया. आपल्याला करंज्या ज्या साईजच्या हव्या आहेत त्या साईजच्या आपण लाट्या तयार करून घेऊया. पहा किती पीठ मस्त मळलेलं आहे, किती व्यवस्थित आणि छान अशा लाट्या तयार होत आहेत. आपल्या लाट्या तयार झालेल्या आहेत. तशाच आपण एक एक करून अजून बाकीच्या लाट्या पण तयार करून घेऊया. पहा आपल्या लाट्या तयार आहेत. चला मग आता आपण करंज्या बनवूया. तर मी 1.5 चमचा इतकं सारण घेत आहे. जास्त सारण घातलं तर ती फुटण्याची शक्यता असते. आणि पूर्ण कोपऱ्याने मी दुधाचा बोट फिरवत आहे, जेणेकरून आपले जे कोपरे आहेत ते खुलणार नाही. मस्तपैकी व्यवस्थित अलगद नरम हाताने मी सगळे कोपरे चिटकवून घेत आहे. पहा मस्तपैकी आपले करंजी तयार होते आहे. हा जो चमचा आहे ना तो खूप जुना चमचा आहे करंजी बनवण्यासाठी. त्याने करंजीचे जे कोपरे आहेत ना ते खूप सुरेख असे निघून येतात. पहा किती मस्त करंजी तयार झाली आहे ते. चला मग असेच बाकीच्या पण करंज्या तयार करून घेऊया. एक एक करून आपण अशा सगळ्या करंज्या तयार करून घेऊया. करंज्या तर आपल्या तयार आहेत. चला मग आता तळण्याची तयारी करूया. मी एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. पहा तेल किती व्यवस्थित तापलेलं आहे. ते पाण्यासाठी मी थोडासा पिठाचा गोळा त्यात टाकलेला आहे. आता आपण एक एक करून करंज्या त्यात सोडूया.
आपण कोपऱ्याने दूध लावलं असल्या कारणाने त्या व्यवस्थित चिटकल्या आहेत, म्हणून त्या खुलणार नाही. सोनेरी रंगाच्या होईपर्यंत दोन्ही बाजूने आपण मस्त करंज्या तळून घेऊया. पहा किती सुरेख रंग आलेला आहे तो. असेच आपण बाकीच्या करंज्या सुद्धा तयार करून घेऊया. अशाच आपण बाकीच्या करंज्या सुद्धा तळून घेऊया. पहा आपल्या करंज्या तयार आहेत. मस्त खुसखुशीत खमंग अशी करंजी झाली ना तयार. करंजी तयार आहे. नक्की ट्राय करा आणि आम्हाला कळवा कशी झाली आहे ते.